हॅलो मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती करू इच्छिते, की व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेते आणि याच माध्यमातून मी माझा खर्च चालवते. जे कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करतील, त्यांच्यासाठी मी मनापासून प्रार्थना करते, की त्यांचे आयुष्य खूप सुंदर, समृद्ध, आनंदी आणि सुखी होवो. प्लीज, प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अजय 2 दिवसासाठी ऑफिसच्या कामानिमित्ताने शहराबाहेर गेला होता. तसे अजय कामानिमित्त बाहेर जाणे माझ्यासाठी नवीन होते, पण आज घरातली शांतता काही वेगळीच होती. घरातली शांतता काही वेगळीच होती. ती शांतता मला खायला उठत होती. मी खिडकीजवळ आले, काचेवर साचलेले वाफ हाताने पुसली आणि त्या बाहेर पाहू लागले. तितक्यात शेजारच्या घरी राहणारा मुलगा नुकताच 22-23 वर्षाचा झाला असेल, कॉलेज पूर्ण करून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. अतिशय नम्र, नेहमी चेहऱ्यावर एक छान निर्मळ हास्य असणारा आणि डोळ्यात प्रचंड शांतता असलेला मुलगा. तो त्याच्या घराच्या गेटपाशी थांबला. त्याने वर पाहिले. आमची नजरांजर झाली. त्याने हलकेच हात उचलला. पाऊस वाढला होता. तो भिजतच आमच्या दरवाजाकडे आला आणि त्याने दरवाजाची बेल वाजवली. मी दरवाजा उघडला. तो समोर उभा होता. त्याच्या केसातून पाणी टिपकत होता आणि पावसाचा एक विशिष्ट वास येत होता. "आंटी, पाणी मिळेल का? घरी कोणी नाही आणि आमच्याकडची पाण्याची टाकी बहुधा रिकामी झाली आहे." तो थोड्या संकोचाने म्हणाला. "हो, नक्कीच. आत येणार?" मी म्हणाले. मी त्याला आत बोलावले. तो हॉलमध्ये आला. मी स्वयंपाकघरात जाऊन तांब्या भरून पाणी आणले आणि त्याच्या हातात पाण्याचा प्याला तांब्या दिला. पाणी घेताना त्याची आणि माझी बोटे हलकेच एकमेकांना स्पर्श होऊन गेली. तो स्पर्श फार तीव्र नव्हता, पण शांत आणि थंड वातावरणात तो एक हलकासा विद्युत प्रवाह सोडणारा होता. मी क्षणभर तिथेच थांबले. मी त्याच्या डोळ्यात पाहिले. तिथे फक्त पाणी मागण्याची गवाया नव्हती, तर माझ्या त्याच्या एकाकी चेहऱ्याकडे पाहून उमटलेली एक शांत करुणा होती. "बाहेर पाऊस खूप जोरात आहे. आदित्य, तू थोडा वेळ बस, मी गरम चहा बनवते," मी म्हणाले. त्याने मान हलवली. "नको आंटी, त्रास का करून घेऊ? त्यात त्रासासारखं काही नाहीये. बस तू." मी हसून म्हणाले. मी स्वयंपाकघरात गेले. गॅस पेटवला. भांडे ठेवले. चहा उकळत असताना मी स्वतःशीच विचार करत होते. किती दिवस, किती महिने झाले माझ्या घरात कोणीतरी असे बसून आहे. कोणीतरी माझ्याशी 2 शब्द बोलण्यासाठी थांबले आहे. अजय जेव्हा जेव्हा घरी असतो तेव्हा तो थकलेला असतो. त्याच्या हातात कायम लॅपटॉप किंवा फोन असतो. रात्री जेवण झाले की झोपून जातो. आमचे बोलणे होते. पण हे फक्त घर चालवण्यापुरते, वाणसामान आणले का, बिल भरले का? पण आज कोणीतरी माझ्या घरात बसले होते, फक्त पाहण्यासाठी नाही, तर कदाचित माझ्या या अतंग एकटेपणाला थोडीशी साथ देण्यासाठी. मी चहाचे 2 कप घेऊन हॉलमध्ये आले. आदित्य सोफ्यावर बसून खिडकीबाहेर पाहत होता. मी त्याच्या समोरील टिपॉयवर चहाचा कप ठेवला आणि स्वतः त्याच्या समोरील सोफ्यावर बसले. त्याने कप हातात घेतला, गरम चहा घोट घेताना, आणि माझ्याकडे पाहिले. "तुम्ही नेहमी खूप शांत दिसता आंटी," तो हळूच म्हणाला. "पण आज तुम्ही काहीतरी वेगळ्या वाटत आहात. थोड्या उदास, थोड्या थकलेल्या." त्याचे हे शब्द ऐकून मी क्षणभर स्तब्ध झाले. माझ्या आयुष्य नेहमी एका परफेक्ट गृहिणीसारखे जगले होते, चेहऱ्यावर कायम एक खोटे हसू ठेवून. पण या मुलाने एका नजरेत माझ्या चेहऱ्याचा तो बुरखा बाजूला केला. मी एक मंद हास्य केले. "एकटी असते ना माणूस, तेव्हा सगळे वेगळे वाटते." आदित्य भिंती बोलायला लागतात. त्याच्या डोळ्यात प्रचंड समारपणा दिसला. त्याने कोणताही घाईघाईचाच प्रश्न विचारला नाही. फक्त मान खाली घालून चहाचा घोट घेतला. त्या एका शांत होकारात मला जाणवले, की हा मुलगा माझे न बोललेले शब्दही ऐकू शकत आहे. बाहेर पाऊस अधिकच घडत होत गेला. चहा पिऊन झाल्यानंतर आमचा संवाद थांबला नाही. तो त्याच्या कॉलेजबद्दल सांगू लागला आणि त्याच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या संघर्षाबद्दल. मी खूप दिवसांनी एका लहान मुलासारखे कोणाचे तरी बोलणे मनापासून ऐकत होते होते बोलता बोलता मी सहज विचारले, "आदित्य, तुला कधी घरात एकटे असताना भीती वाटत नाही का? म्हणजे असा रिकामेपणा जाणवत नाही का?" तो शांत झाला. त्याने माझ्याकडे पाहिले. "मला एकटेपणा जाणवतो आंटी." तो गंभीर झाले. "मला एकटेपणा जाणवतो आंटी." तो शांतपणे म्हणाला. "मी लहानपणापासून बराच वेळ एकटा राहिलो आहे. पण तुमचा एकटेपणा वेगळा आहे." "वेगळा म्हणजे कसा?" मी उत्सुकतेने विचारले. "तुमचा एकटेपणा असा वाटतो की तो काही दिवसांचा नाहीये. तो वर्षानुवर्षापासून मनात साचून राहिला आहे. जसा एखाद्या जुन्या बंद खोलीत धूसर साचशे ना, तसा." त्याचे शब्द थेट माझ्या काळजाला जाऊन
भिडले साचलेल एकटेपणा. यापेक्षा सोपे आणि अचूक वर्णन माझ्या आयुष्याचे कोणीच करू शकत नसते. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आले. मी पटकन मान खाली केली आणि डोळे पुसण्याचा प्रयत्न केला. "काय झाले आंटी?" त्याने काळजीने विचारले. "काही नाही रे." मी हसण्याचा प्रयत्न केला. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवस साध मी खूप बोलायचे. अजय आणि मी खूप फिरायचो, पण हळूहळू आयुष्याचा गाडा ओढताना ते बोलणे कमी झाले. अजय वाईट माणूस नाहीये. तो माझी खूप काळजी घेतो. पण पण मनातले घर मात्र पूर्णपणे रिकामी झाले आहे. आदितीने माझे सगळे बोलणे अत्यंत शांतपणे ऐकून घेतले. तो उठला नाही. त्याने मला उपदेश दिला नाही. तो फक्त एवढेच म्हणाला, "तुम्ही हसता तेव्हा खूप सुंदर हसण्यामागे खूप मोठी थकवा दिसली. पण आज जेव्हा तुम्ही हसलात तेव्हा मलाच रडायचे असेल, तर तुम्ही रडू शकता. मी इथेच आहे. मी तुम्हाला जज नाही करणार." एका अनोळखी पण आपल्याशा वाटणाऱ्या मुलाने उच्चारलेले हे शब्द माझ्या मनातील सर्व बंधने तोडण्यासाठी पुरेसे होते. मी रडले नाही, पण माझ्या मनाचा अनेक वर्षांचा जड दगड हलल्यासारखा मला वाटला. संध्याकाळचे 6:30 वाजले असतील. बाहेर अंधार दाटून आला होता आणि अचानक वीज गेली. संपूर्ण घरात एकदम काळोख पसरला. "थांब आदित्य, मी मेणबत्ती शोधते." मी उठत म्हणाले, "मी फोनची फ्लॅशलाईट लावतो." तिने लगेच त्याचा फोन काढला. मी ड्रायव्हरमधून 2 मेणबत्त्या काढल्या आणि त्या पेटवून टिपवर ठेवल्या. मेणबत्तीच्या त्या पिवळसर मंद प्रकाशात खोलीतलं वातावरण एकदम बदलून गेले. त्या अंधुक प्रकाशात आदित्याचा चेहरा अधिकच संवेदनशील वाटत होता. आम्ही दोघे पुन्हा सोफ्यावर बसलो. आता आमच्यात फारसे शब्द उरले नव्हते, पण ते मोहन अजिबात अवघड नाव नव्हते. ते एक अतिशय सुखावणारे मोहन होते. "आंटी, मी एक विचारू का?" "आदित्य," तिने शांत भंग करत विचारले. "विचारणार? तुम्ही खरंच आनंदी आहात का? या आयुष्यात, की फक्त जगताय म्हणून जगताय?" या प्रश्नाने मला हादरून सोडले. मी काय उत्तर देऊ? मी म्हटले. "तर ते खोटे ठरेल आणि नाही म्हटले तर माझ्या संसाराचा अपमान ठरेल." मी काहीच बोलू शकले नाही. मी फक्त माझी मान खाली झुकवली. आदित्य सोफ्यावर थोडा पुढे सरकला. तो माझ्याजवळ आला, पण त्याने मला स्पर्श केला नाही. केवळ त्याची उपस्थिती माझ्या इतकी जवळ होती की मला त्याच्या श्वासाची भूक जाणवत होती. "मला माहीत आहे." तो अत्यंत मृदू आवाजात कुजबुजला. "तुम्हाला उत्तर द्यायची गरज नाही. मी इथे तुमच्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करायला आलेलो नाही. मी फक्त तुमच्या शांततेत सहभागी व्हायला आलो आहे." त्या क्षणी मला जाणवले की माणसाला अनेकदा शरीराच्या स्पर्शापेक्षा "मी तुझ्या सोबत आहे" या भावनेची जास्त गरज असते. आदितीच्या डोळ्यात कसलाही हव्यास नव्हता. कसली वाईट नजर नव्हती तिथे. फक्त एक गोष्ट होती, समदारपणा. मी त्याच्याकडे पाहिले. "तू इथे बसून माझी ही पुणभूण ऐकतोस, हेच माझ्यासाठी खूप मोठे आहे." आदित्य, मला आज वाटले की मी अजूनही जिवंत आहे. हे ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य आले. त्याने हळूच आपला हात पुढे केला आणि माझा हातावर ठेवला. तो फक्त एक स्पर्श नव्हता, केवळ बोटांचा स्पर्श. पण त्यांच्या स्पर्शात इतकी ऊब होती की माझ्या शरीरात काटा आला. त्याने काही सेकंद माझा हात धरून ठेवला आणि नंतर हलकेच मागे घेतला. त्या एका स्पर्शाने मला सांगितले, "तू एकटी नाहीस." रात्रीचे 9 वाजून गेले होते. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता. मेणबत्ती वितळून छोटी झाली होती. अंधार अजून दाट झाला होता. आम्ही अजूनही त्या सोफ्यावर बसलो होतो. अचानक आदितीने पुन्हा माझा हात हातात घेतला. यावेळी त्याने तो सोडला नाही. "आंटी, मी तुम्हाला दुखावू इच्छित नाही. माझ्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड आदर आहे. पण आज मला जाणवते की तुम्हाला एका प्रेमाच्या, एका आधाराच्या भेटीची किती गरज आहे." तो म्हणाला. मी त्याच्या डोळ्यात पाहिले. माझे बुद्धी मला सांगत होती की चुकीचे आहे, समाजात त्याला स्थान नाही. पण माझे मन कित्येक वर्षापासून पकडलेले होते. ते मन ओरडून सांगत होते की आज या क्षणी तुला या आधाराची गरज आहे. मी काहीच बोलले नाही. मी फक्त त्याच्या हातावर माझी पकड घट्ट केली. आदित्य हळूच पुढे झाला. त्याने आपले दोन्ही हात माझ्या पाठीभोवती उंठ आणि मला स्वतःजवळ ओढले. मी माझे डोके त्याच्या छातीवर टेकवले. कपडे तसेच होते ना. कोणती मर्यादा ओलांडली गेली ना. कोणता शारीरिक हव्यास होता. ती फक्त एक मिठी होती. 2 एकी आत्म्यांची मिठी. त्याच्या छातीवर डोके ठेवल्यावर मला त्याच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. धडधड धडधड. ते टोके जणू माझ्या मनातील शांततेला सांगून देत होते. मी माझे डोळे घट्ट मिटून घेतले. त्या मिठीत एक अद्भुत शांती होती. कित्येक वर्षाचा साचलेला थकवा एकाकी मनाची जवळ 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 आणि मनातील
सर्व दुःखे त्या मिठीत विरघळून जात होती. आदित्याने हलकेच त्याचे ओठ माझ्या कपाळावर ठेवले. एक अतिशय पवित्र आणि हळुवार मी माझ्या दोन्ही हातांनी त्याच्या गळ्याभोवती गुळका घातला आणि त्याला अजून जवळ घेतले. आम्ही दोघेही काहीतरी बोलत नव्हतो, फक्त एकमेकांचे श्वास ऐकत होतो. त्या रात्री मला समजले, प्रेमाची व्याख्या फक्त आकर्षण किंवा शरीर नसते. प्रेम म्हणजे दोन मनांनी एकमेकांच्या दुःखाला शांतपणे स्वीकारणे, एकमेकांच्या अस्तित्वाला आदर देणे. काही वेळाने आदित्याने मला थोडे दूर केले. तुम्ही झोपा, आता मी इथेच खाली सोफ्यावर बसून राहतो. मी हसले नाही. तू इथेच माझ्या शेजारी राहा. मी सोफ्यावर आडवी झाले आणि माझे डोके त्याच्या मांडीवर ठेवले. त्याने हळुवारपणे माझे केस कुरबळायला सुरुवात केली. त्याच्या हाताच्या त्या स्पर्शाने मला असा काही गाढ आणि शांत अनुभव दिला. तो मला कित्येक वर्षाला मिळाला नव्हता. मी हळूहळू निद्रादेवीच्या कुशीत शिरले. बाहेर पावसाचा आवाज सुरूच होता, पण माझ्या आत मात्र एक नवीन शांतता निर्माण झाली होती. सकाळ झाली, पावसाने विश्रांती घेतली होती. खिडकीतून सूर्याची कोवळी किरणे घरात येत होती. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला होता. माझे डोळे उघडले. मी अजूनही आदित्याच्या मांडीवर डोके ठेवून होते आणि तो सोफ्याला टेकून झोपलेला होता. त्याचा चेहरा सकाळी अतिशय निष्प दिसत होता. माझ्या हालचालीत त्यालाही जाग आली. त्याने डोळे उघडले. आमची नजर झाली. त्या नजरेत कोणतीही लाज नव्हती, कोणताही पश्चाताप नव्हता किंवा कसलाही संकोच नव्हता तिथे. होती फक्त एक अथांग शांतच मजबूत सुप्रभात. तो हलकेच हसून म्हणाला. स्वरूपात मीच हसले. मी उठून बसले, माझे केस व्यवस्थित केले. आदित्य उठून उभा राहिला. मी आता निघतो. आई बाबा बहुधा उठले असतील. हो नक्कीच, मी म्हणाले. तो दाराकडे गेला. दरवाजा उघडण्यापूर्वी तो थांबला आणि मागे वळाला. त्याने माझा हात हातात घेतला. मी आज जात आहे आंटी, तो म्हणाला. पण मला एवढेच सांगायचे आहे. यापुढे जेव्हा तुम्हाला एकटे वाटेल, जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही ऐकायला कोणी नाही, तेव्हा लक्षात ठेवा, शेजारी एक माणूस आहे, जो तुमच्या एका शब्दावर धावून येईल. कोणत्याही अपेक्षेशिवाय मी त्याच्याकडे पाहिले. माझे डोळे पुन्हा भरून आले होते. पण श्रुत दुःखाचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते. तू काल आलास आदित्य आणि तुम्हाला आम्हाला हलवलेल्या आत्म परत दिलास. या उपकाराची परत फेड मी कधीच करू शकणार नाही, मी म्हणाले. त्याने हलकेच हसून माझी गाल उच्ची घेतली आणि तो बाहेर निघून गेला. मी दारात उभे राहून त्याला जाताना पाहिले. तो त्याच्या घरात निघून गेला. मी दरवाजा बंद केला. घर अजूनही तसेच होते. भिंती तशाच होत्या, शांता तशीच होती. पण आज मला ते घर रिकामी वाटत नव्हते. माझ्या मनात एक वेगळीच ऊब निर्माण झाली होती. एक अशी ऊब जी मला पुढील अनेक वर्षे जगण्यासाठी बळ देणार होती. मी खिडकीजवळ गेले. बाहेर सूर्य पूर्णपणे उगवला होता आणि माझ्या आत एका नव्या नात्याची, एक नव्या जाणीवीतेची पहाट झाली होती. कधी कधी आयुष्याच्या वळणावर एकटेपणा असे कोणत्याही भेटते, जे कोणत्याही मर्यादा न ओरडता आपल्या जगण्याचा खरा अर्थ शिकून जाते. मित्रांनो, ही कथा होती एका रात्रीची, एका एकेक्यपणाची आणि एका हळुवार पवित्र जोडणीची. आपल्या समाजात आपण नात्यांना अनेक नावे देतो, पण काही नाते अशी असतात, त्यांना कोणत्याही नावाची, कोणत्याही व्याख्येची गरज नसते. ती फक्त भावना असतात. जर ही कथा तुमच्या मनाच्या कुठल्याही कोपऱ्याला ला स्पर्श होऊन गेले असेल, तर कमेंटमध्ये नक्की सांगा ही कथा तुम्हाला कशी वाटली हे लिहायला विसरू नका. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भावनिक कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.